रामटेक जिल्हा घोष प्रशिक्षण वर्गाची पार्श्वनीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचालक पार्श्वनी स्थानिक साईबाबा महाविद्यालयात सुरू असलेल्या द्विदिवसीय रामटेक जिल्हा घोष प्रशिक्षण वर्गाची राष्ट्रीय स्वयंसेवक संघ रविवारी दिनांक 14 रोजी सायंकाळी झालेल्या भव्य पथसंचलनाने झाली। या 2 दिवसीय प्रशिक्षण वर्गामध्ये एकूण 118 स्वयंसेवकांनी सहभाग नोंदविला होता। त्यामध्ये 13 घोषवादकांचा विशेष समावेश होता। या प्रशिक्षण शिबिराला जिल्हा संघचालक प्रकाश ताजने, तालुका संघचालक भाऊराव दाडे, जिल्हा कार्यवाह, तालुका कार्यवाह तसेच इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते। सर्व स्वयंसेवकांनी पूर्णवेळ उत्साहाने सहभाग घेत शिस्तबद्ध पद्धतीने प्रशिक्षण घेतले। समारोपाच्या कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण म्हणजे पथसंचलन होते। हे संचलन पार्श्वनी शहरातील साईबाबा महाविद्यालय या शिबिर स्थळावरून छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे सावनेर रोडपर्यंत करण्यात आले। त्यानंतर पथसंचलन बँक ऑफ इंडिया, महादेव मंदिर परिसर, बाजार चौक, पेंच रोड, आखाडा, किराणा, ओळी अशा शहरातील प्रमुख मार्गाने पुढे गेले। संचलनावेळी स्वयंसेवकांच्या शिस्तबद्ध पावलांचा ठेका, घोषवादकांनी दिलेला निनाद आणि देशभक्ती प्रेरक वातावरण यामुळे परिसरात दुमदुमून गेला। छत्रपती शिवाजी महाराज चौक व खापरखेडा रोड परिसरात संचलनाची सांगता करण्यात आली। 2 दिवस चाललेल्या या घोष प्रशिक्षण वर्गात स्वयंसेवकांनी विविध प्रकारचे ताल, वादन कौशल्य व संचलनाच्या वेळीचे शिस्तीचे धडे आत्मसात केले। या माध्यमातून स्वयंसेवकांमध्ये सामूहिकता, शिस्त, राष्ट्रभक्ती आणि संघटित कार्याचे महत्त्व अधोरेखित झाले। या समारोप प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी स्वयंसेवकांचे कौतुक करत संघकार्याच्या माध्यमातून समाजजीवन अधिक सक्षम होण्याचा विश्वास व्यक्त केला। प्रशिक्षण वर्गामुळे स्थानिक स्वयंसेवकांमध्ये नवीन उत्साह निर्माण झाल्याचे सर्वांनी मान्य केले। अशा उपक्रमातून तरुणाईला संघटित कार्याची दिशा मिळून समाजहिताचे कार्य अधिक परिणामकारकरित्या घडेल असे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल कडू, नागपूर जिल्हा ग्रामीण।